नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर विनायक गोडबोले आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा। मित्रांनो, स्ट्रेस किंवा ताणतणाव हा आजच्या आयुष्यातला परवलीचा शब्द झाला आहे। गेल्या काही व्हिडिओमध्ये आपण स्ट्रेसवर मुक्ती कशी मिळवायची याचे उपाय बघतोय। आजही अशाच आपण एका उपायाची चर्चा करणार आहोत, ज्याचं नाव आहे दृष्टिकोन। सर्वात आधी आपण एक किस्सा बघूया आणि मग या किस्स्याच्या माध्यमातून दृष्टिकोन समजावून घेऊया। किस्स्याचं नाव आहे एसी डब्यातील कॉफी। मित्रांनो, सुधा मॅडम आणि मेधा मॅडम अशा दोन अतिशय सुखवस्तू स्त्रिया एका लांबच्या पल्ल्याच्या ट्रेनमधून एका एसी कुपेमधून प्रवास करत असतात। दोघी दोन समोरासमोरच्या सीटवर बसलेल्या असतात आणि ट्रेन मुंबईवरून सुरू होते। सुधा मॅडम शांतपणे पुस्तक वाचत बसलेल्या असतात, तर मेधा मॅडम खूप अस्वस्थ असतात। मधूनच मोबाईल चाळ, मधून एखादा कॉल कर, मधूनच पुस्तकाचं एखादं पान उघड, उभ्या राहून चक्कर मार, अशा प्रकारे अस्वस्थपणे त्या प्रवास करत असतात। ट्रेन थोडी पुढे येते आणि एका ठिकाणी अचानक अचका देऊन थांबते। मेधा मॅडम अजून अस्वस्थ होतात, थोड्या येरझारा घालतात आणि बाहेर जातात आणि 5-10 मिनिटांनी परत येतात। त्या तणतणतच येतात आणि आपल्या सहप्रवासी महिलेला म्हणतात, अहो तुम्हाला माहिती आहे का, आपल्या गाडीच्या पुढच्या गाडीचं इंजिन फेल झालं आहे आणि ते नवीन इंजिन येऊन ती गाडी हलल्याशिवाय आपली पण गाडी पुढे हलणार नाही आणि याला 3-4 तास कितीही वेळ लागू शकतो। आणि रेल्वेवर प्रचंड तोंडसुख घेतात, ही काय परिस्थिती आहे का, अशा पद्धतीने चालतं का, एवढे महागाईचं तिकीट काढून आपण किती वेळ असे आपला खोळंबा होणार आहे। सुधा मॅडम ज्या असतात त्या शांतपणे आपलं पुस्तक मिटतात, बाजूला ठेवतात आणि त्यांना म्हणतात बसा। मेधा मॅडम तणतण करतच आपल्या सीटवर बसतात। सुधा मॅडम त्यांना शांतपणे विचारतात, तुम्ही जिथे जाणार होता तिथे तुमचं काही महत्त्वाचं काम आहे का, किंवा काही मोठं नुकसान होणार आहे का तुम्ही उशिरा पोचल्याने। त्याच्यावर मेधा मॅडम सुस्कारा सोडून शांतपणे म्हणतात, नाही तसं काहीच नाही, मी माझ्या एका मैत्रिणीला भेटायला जाणार होते, 3-4 तास उशीर होणार असेल तर तिला फक्त एक फोन करून कळवलं तरी पुरेसं आहे। मग सुधा मॅडम म्हणतात, मग तुम्ही इतक्या चिडलेल्या, वैतागलेल्या आणि तणावग्रस्त का बरं झाला आहे। त्याच्यावर मेधा मॅडम परत वैतागून म्हणतात, अहो या गोष्टीला काही अर्थ आहे का, रेल्वेला आपण एवढे पैसे मोजतो आणि असं अचानक गाडीचं इंजिन कसं बंद पडू शकतं आणि आपल्या गाडीला कितीही इनडेफिनेट उशीर कसा होऊ शकतो। सुधा मॅडम परत त्यांना शांतपणे म्हणतात, ही अचानक आलेली परिस्थिती आहे, ह्याच्यावर तुमचा माझा काही कंट्रोल आहे का, आपण या गाडीच्या डब्यातून उतरून ह्या मधोमध 2 स्टेशनच्या मध्ये कुठेही जाऊ शकत नाही, त्यामुळे आपल्याला या गाडीत बसणं क्रमप्राप्त आहे। मग त्या परिस्थितीचा तणाव घेण्यापेक्षा आपण थोड्या छान गप्पा मारूया। मेधा मॅडम तणतणतच का होईना पण त्यांच्याशी बोलायला सुरुवात करतात। सुधा मॅडम त्यांना म्हणतात की आता ही तणावाची परिस्थिती किंवा कटकटी सगळं सोडून देऊया, मला तुम्ही सांगा की तुम्हाला आयुष्यात सुखाची परिस्थिती किंवा सुखाचे क्षण कुठे अनुभवायला मिळतात। त्याच्यावर मेधा मॅडम थोडा विचार करून म्हणतात, माझी सुखाची एकच कल्पना आहे, छान पुस्तक वाचत बेडवरती आडवं पडायचं आणि मधून गरम कॉफीचे घुटके घ्यायचे। हे ऐकल्यानंतर सुधा मॅडमचे डोळे अचानक चमकतात आणि ते त्यांना म्हणतात, अहो मग तर तुम्ही आता तुमच्या सुखाच्याच परिस्थितीत आहात। मेधा मॅडम अजून वैतागून म्हणतात, अहो काय बोलताय तुम्ही, आपण इथे अडकलेलो आहोत, गाडी आपली लेट होणार आहे आणि किती वेळ लेट होणार आहे हेही आपल्याला माहीत नाही आणि तुम्ही सुखाच्या परिस्थितीच्या कशा गोष्टी करताय। सुधा मॅडम त्यांना म्हणतात, बघा थोडासा तुम्ही तुमचा दृष्टिकोन बदला, हा एसी कुपे आहे, तुमची सीट पूर्ण रिकामी आहे, तुम्ही त्याच्यावर पाय पसरून बसू शकता, पुस्तक तुमच्याकडे आहेच, नसेल तर माझ्याकडचं पुस्तक मी तुम्हाला देते। आता राहिला प्रश्न फक्त कॉफीचा, ती तर आपण कॅन्टीनच्या माणसाकडून कडक कॉफी मागवू शकतो, म्हणजे तुमच्या सुखाच्या ज्या तिन्ही तुम्ही अटी सांगितल्या होत्या त्या इथेच पूर्ण होत आहेत, मग तुम्हाला वैतागाचं कारणच काय। चला या गोष्टीवर आपण एक छान कॉफी मागवूया, म्हणून त्या कॅन्टीनच्या माणसाला बोलवायला बाहेर पडतात। मित्रांनो, कसा वाटला किस्सा। अशीच परिस्थिती आपल्याही आयुष्यात बऱ्याच वेळा येत असते। आपण तणावग्रस्त होण्याची परिस्थिती जेव्हा निर्माण होते तेव्हा त्यात प्रामुख्याने 3 घटक असतात। सर्वात पहिला म्हणजे परिस्थितीवर आपला कंट्रोल नसणे, दुसरा म्हणजे अचानकपणे एखादी परिस्थिती उद्भवणे की ज्याचा आपण विचारही केलेला नसतो, आणि तिसरी गोष्ट म्हणजे अनिश्चितता, म्हणजे ती परिस्थिती कधी सुधारली जाईल ह्याच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसणे। मित्रांनो, या तिन्ही गोष्टी इथे होत्या, पण फक्त सुधा मॅडमसारखा जर दृष्टिकोन ठेवला तर त्याही परिस्थितीमध्ये आपण सुख अनुभवू शकतो किंवा आपला तणाव कमी करू शकतो। यापुढे मित्रांनो लक्षात ठेवा, जेव्हा कुठलीही तणावग्रस्त परिस्थिती येईल तेव्हा या कॉफीच्या किस्स्याची आठवण करा आणि थोडासा दृष्टिकोन बदलून त्या परिस्थितीकडे पाहिलं तर आपला तणाव
नक्की कमी होऊ शकेल. कसा वाटला मित्रांनो किस्सा? आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान किस्से ऐकण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे अड्डा आनंदाचा. असे छान किस्से ऐकण्यासाठी पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.